आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, परवा एक बाप आपल्या 3 वर्षाच्या पोरीला पोरकं करून गेला। मरणाला कवटाळण्याआधी त्यानं पत्र लिहिलं। माफ करा, पत्र कसलं, वेदनेची सनद ती। बाळा, तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही। बाळा, तुझ्या बाबतीत खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं। श्रावणी, तुला अजून काही कळत नाही, तुझं वय आहेच किती, 3 वर्ष। 18 वर्ष झालं शिक्षक म्हणून काम करतोय, अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं। त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे, म्हणजे तू मोकळा आणि मी पण मोकळा, तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली। श्रावणी बाळा, हे सगळे राक्षस आहेत, या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय। धनंजय नागरगोजे या बीडच्या शिक्षकानं आपल्या वेदना कागदावर उतरवल्या असतील, तेव्हा त्या शाईनं नाही, अश्रूंनी लिहिल्या असतील आणि केली असेल मरणानं स्वतःची सुटका इथल्या छळछावणीतून। पण सरकार, हा डाग आहे तुमच्या आणि समाजाच्या अंगावर। जेव्हा समाज आणि इथला पिढ्या घडवणारा एखादा शिक्षक आत्महत्या करतो, ते गेल्या 2 दशकात अनुदान मिळेल या आशेवर हजारो शिक्षक जगले, लढले, रडले, घायकुतीला आले, शेवटी असह्य झालं म्हणून जीव देऊन मोकळे झाले। आजवर झालेल्या शेकडो आत्महत्यांनी विना अनुदानी शाळेचा अक्षरशः मसनमाटा झालाय। शाळेत शिक्षक आहे पण पगार नाही, शिक्षक असल्यानं रस्त्यावर भीक मागता येत नाही, मग चिल्या पिल्यांना जगवायचं कसं। स्वतःच्या जगण्याचीच लाज वाटावी अशी सगळी ही परिस्थिती आणि हे सगळं असह्य जगणं। गेल्या 2 दशकात सरकारी धोरणांनी या जिवंत माणसांचं अक्षरशः बुजगावणं केलं सरकार। आजवर कितीतरी आंदोलनं झाली, अनेक जण बिनपगारी निवृत्त झाले, कित्येक जण वाट पाहून खंगून मेले, पण पगार मिळाला नाही। काम करून घेऊन पगार न देणं हा क्रूरपणा नाही का? राज्यातले हजारो धनंजय या छळछावणीत मरणयातना भोगतायत सरकार, त्यांचा अजून जीव गेला नाही इतकंच, तो जाऊ नये, तुम्हाला पाझर फुटावा म्हणून सरकार आजचा हा बडे मुद्दे आहे। पण बघूया हा जीव का गेला, एक खास रिपोर्ट। एका बँकेच्या वरांड्यात दोरीला लटकलेल्या पोराचे देहाचे पाय धरणारा हा हतबल बाप, ज्या लेकराला खांद्यावर खेळवलं त्याचा मृतदेह खांद्यावर घेऊन आक्रोश करणारा बाप आणि आपल्या चिमुकल्या पोरीला पोरकं करून मरणाला कवटळलेला दुसरा बाप। मन हिलावून टाकणारी ही घटना बीड जिल्ह्यातली आहे। आश्रमशाळेत मुलांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या गुरुजींनी 18 वर्ष नोकरी आणि संसार या दोरीवरची कसरत केली, पण इथल्या व्यवस्थेनं इतकं छळलं की अखेर धीर सुटला आणि स्वतःलाच दोरीवर लटकवावं लागलं। धनंजय नागरगोजे असं त्यांचं नाव। या निष्ठुर जगाचा निरोप घेताना एक बाप म्हणून त्यांनी लेकीला पत्र लिहिलं। श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही। बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं। कधी मी कुणाला 2 रुपयांना फसवलं नाही किंवा कुणाचं कर्जही घेतलं नाही। श्रावणी, तुला अजून काही कळत नाही, तुझं वय आहेच किती, 3 वर्ष। तुला काय कळणार, ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही। बाळा, बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही, सगळ्यांसोबत चांगला वागला, पण नालायक राक्षस लोकांनी माझा छळ केला। 18 वर्ष झालं काम करतोय, अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं। यावर विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे, म्हणजे तू मोकळा आणि मी पण, दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली। श्रावणी बाळा, हे सगळे राक्षस आहेत, या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय। धनंजयच्या आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाईची मागणी होतीये। जिल्हाधिकाऱ्यांनी आता संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले। 2-4 वर्षामध्ये कुठेतरी असं वाटत होतं की नाही, निश्चित स्वरूपात शासन कुठेतरी जो काही शासन निर्णय 2019ला झाला होता की 20% अनुदान त्या ठिकाणी शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी देऊ केलेलं होतं,
ते त्यांनी द्यायला पाहिजे होतं, परंतु ते अनुदान न मिळाल्यामुळं ही जी काल किंवा आज जो काही प्रकार झालेला आहे तो प्रकार हा त्या अनुषंगानेच त्या ठिकाणी झालेला आहे. कारण की हे जे या ठिकाणी 15-15, 16 वर्षापासून काम करीत असलेले शिक्षक असतील किंवा शिक्षकेतर कर्मचारी असतील, हे आता सध्या फार म्हणजे उदासीन झालेले आहेत. हे अत्यंत खेदजनक बाब आहे. सरकारने जर अशा प्रकारचं टप्पावाढ लवकरात लवकर दिली असती तर अशा प्रकारचं टोकाचं पाऊल आमच्या भावाने उचललेलं नसतं. अत्यंत वाईट अशी अवस्था झालेली आहे. यापुढे सरकारनं ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सरकार मायबापला माझी विनंती आहे की अशा प्रकारचा अनुदानाचा टप्पा तातडीनं वाढवून द्यावा. चालू अर्थसंकल्पामध्ये त्याची भरीव अशी तरतूद करावी. किमान दुसरे नागरगोजे सर तरी अशा पद्धतीचं पाऊल टोकाचं उचलणार नाहीत. राज्यात 3,500 विना अनुदानित शाळा आहेत. तिथं जवळपास 70,000 शिक्षक आहेत. कोणतंही अनुदान न मिळालेल्या शाळेतील शिक्षकांची संख्या 20,000 आहे. 20 ते 80% अनुदान मिळालेल्या शिक्षकांची संख्या 50,000 आहे. नोकरीत असताना आत्महत्या झालेले, मृत्यू झालेले शिक्षक 125 आहेत. आजवर झालेली एकूण आंदोलनं 150हून अधिक आहेत. 14 ऑक्टोबर 2024ला विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याचा निर्णय झाला. अनुदान देण्याचा GR काढूनही बजेटमध्ये तरतूद झाली नाही. शिक्षक समाज घडवतो, पिढ्या घडवतो, पण गेल्या 2 दशकात अनुदानाच्या लढाईत आणि पिडवणुकीत महाराष्ट्रातल्या शिक्षकांची एक पिढी बर्बाद झाली. त्यांना आज न्याय हवाय. सरकार श्रावणीला तिचा बाप परत मिळवून देऊ शकणार नाही, पण दुसऱ्या श्रावणीच्या बापाच्या गळ्याचा फास दूर करून त्यांचा बाप जगवेल का, हा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सवाल अनेक आहेत आणि याच मूलभूत प्रश्नांची चर्चा आज आपल्याला करायची आहे. बडे मुद्देच्या माध्यमातून एकदा एक नजर टाकूया. आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपल्याला चर्चा करायची आहे. विनाअनुदानित शिक्षकांची आत्महत्या हे सरकारी धोरणाचं पाप आहे का? याला सरकारी धोरणच जबाबदार आहेत का? सवाल आपल्याला विचारायचा आहे. शिक्षकांच्या आत्महत्येला मग जबाबदार नेमका कोण आहे? संस्था चालक आहेत की सरकार आहे? नेमका कोण आहे? जबाबदारी कोण घेणार आहे? अनुदानाची घोषणा केली, मग निधी का नाही? मग ही घोषणा केवळ निवडणुकीपुरती होती, मतांसाठी होती? काय झालं? सवाल हा सुद्धा आहे. काम करून घेऊन पगार न देणं हा क्रूरपणा नाही का? ही छळछावणी चालवली आहे का? आणि किती दिवस माणसं खंगून मरणार आहेत? शिक्षकांच्या आयुष्याची राख रांगोळी नेमकी कधी थांबणार आहे? माणसं नोकरीला लागतात आणि रिटायर होतात, पण पगार मिळत नाही. हे काय आहे? आणि विनाअनुदानित शिक्षकांना न्याय कधी मिळणार आहे, हा सवाल आहे. एक नागरगोजे गेला, हजारो आज त्या मार्गावर आहेत का आणि त्यांना वाचवलं जाणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची चर्चा करायची आणि त्याच्यासाठी मान्यवर पाहुणे आज आपल्या सोबत आहेत. या चर्चेत सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे आहेत. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आता नवनिर्वाचित आमदार आणि आधीचे सेवानिवृत्त शिक्षक होते, सेवानिवृत्त ते झाले, आमदार प्रवीण स्वामी सर आहेत. माझ्यासोबत आता या चर्चेमध्ये विनाअनुदानित शाळा संस्था चालक मंगलाताई कदम सुद्धा जोडले गेलेले आहेत. मंगलाताई, तुमचंही स्वागत. शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक KP पाटील आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत शिक्षण तज्ज्ञ हिरंब कुलकर्णी सर आहेत आणि आपल्यासोबत माजी शिक्षक आमदार कपिल पाटील सुद्धा जोडले गेलेले आहेत. मी सगळ्या पाहुण्यांचं या चर्चेमध्ये स्वागत करतोय. पण आज या चर्चेची सुरुवात मला KP पाटील यांच्यापासून करायची आहे. KP पाटीलजी, महाराष्ट्राला प्रश्न पडलाय, या छळछावणीमध्ये हे माणसांचं मरण थांबणार नेमकं कधी आहे? का शिक्षक एवढे हतबल झाले की त्यांना आज मरणाला कवटाळावं लागतंय? काय त्यांची आज अवस्था आहे? काय त्यांची व्यथा आहे? आभार मानतो. आपल्या IBN लोकमतसह इतर प्रसार माध्यमांनीच खरं न्यायाची भूमिका देण्यासाठी आम्हाला वेळोवेळी आझाद मैदानाला सहकार्य केलं. आणि आमचे मित्र धनंजय सर, हे माझे चांगले जवळचे मित्र, नेहमी चर्चा व्हायची की सर आम्हाला कधी अनुदान मिळणार, हे अनेक प्रश्न ते सांगत राहायचे. पण खरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, याच्यामध्ये शासनाने ठरवलंय 2012 नंतर स्वयं अर्थसहाय्यित धोरण आणायचं आणि कायम काढलेल्या शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान द्यायचं. ही घोषणा करताना विद्यमान आजचे अर्थमंत्री त्यावेळेस सुद्धा सरकारमध्ये होते. परंतु तरीही विद्यमान अर्थमंत्री आज रस्त्यावर काय बोलतायत
की यांचा कायम शब्द काढलाच नाही. हालाकी या शाळा 80 पर्यंत आल्यात. हम्म. आता मुद्द्याचं मी बोललो पाहिजे. बघा, सर्व मंत्रिमंडळाने एकत्रित बसून 10 ऑक्टोबर 2024 ला 60,000 लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली. या सरकारच्या अभिमन्यू म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे असे आदरणीय फडणवीस साहेबांनी स्वतः पुढाकार घेतला आणि दीपक केसरकर साहेबांना सांगितलंय की आपल्याला यांना पूर्ण न्याय द्यायचा आहे. आणि राज्याचा जो गुणवत्तेचा स्तर 7 नंबरला आहे, की हीच जी अशी मंडळी, अंशतः अनुदानित मंडळी, विनाअनुदानित मंडळी, ही राज्याला गुणवत्तेकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला न्याय द्यायचा. आणि या भूमिकेतून 10 ऑक्टोबरला एक निर्णय झाला की या सर्वांना कुठेतरी 20% टप्पा द्यायचा आहे. हा निर्णय झाला. या निर्णयाचा अवलंब करण्यासाठी ठरलं की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची तरतूद करायची. माननीय फडणवीस साहेबांनी 12 डिसेंबर 2024 ला व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीत सांगितलं होतं की या विनाअनुदानित लोकांचा प्रश्न गहन आहे, ही दीर्घ योजना आहे आणि या योजनेला आपल्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनात परिपूर्ण तरतूद करायची आहे. परंतु पुरवणीमध्ये याचं बजेट कुठेही आढळलं नाही. शिक्षण विभागाला दरवर्षी 2,000 कोटी सिल्कीचा निधी मिळतो. या निधीतून या कुठे तर निधी मिळावा अशी भूमिका आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, दीपक केसरकर साहेबांनी इतका चांगला विषय घेतला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की ज्या ज्या लेखा शीर्षामध्ये या टप्पावर झाल्या त्याच लेखा शीर्षामधून हा पैसा द्यायचा आहे. त्याच्यामुळे तरतुदीचा विषय येत नाहीये. आवर्ती योजनेतून हा शासन निर्णय काढला आणि याचं खरं वचन आम्हाला 5 सप्टेंबर 2024 ला माननीय केसरकर साहेबांनी शिक्षक दिनाच्या दिवशी दिलं की तुम्हाला यापुढे कधीही आझाद मैदानाला येण्याची गरज पडणार नाही. आणि येण्याची गरज पडलीच नसती. परंतु सरकार बदललं. कालच्या अर्थसंकल्पात पाहिलं तर फुटकी कवडी न देण्याचं काम या अर्थसंकल्पात झालं. खरं तर याच्यामध्ये तुम्ही धनंजय एक आहेत, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो बडे सर, 379 लोक आमची सेवेतून निवृत्त झाली ज्यांना 1 रुपयाही पगार मिळाला नाही. 64 लोकांनी फक्त वेतनामुळे आत्महत्या केली. पाटील सर, एक विनंती फक्त माझं तुम्हाला बोलायचंय. 14 ऑक्टोबर 2024 ला यांनी फक्त एकच करावं, तरतूद करावी. असे अनेक धनंजय होण्यापासून आम्हाला थांबवावं. अनेक श्रावणींच्या डोळ्यातले अश्रू या माननीय फडणवीस साहेबांनी पुसावेत, एवढी फक्त आपल्या माध्यमातून विनंती करतो. नक्कीच. तुम्ही जेव्हा बोलताय ही सगळी चर्चा होईल तेव्हा बाजूला टीव्हीच्या स्क्रीनवर जे वेगवेगळे फोटो आहेत ते फोटो आहेत या लढाईमध्ये खंगून मेलेल्यांचे. हे ते फोटो आहेत ज्यांनी या लढ्यामध्ये अक्षरशः मृत्यूला कवटाळलेलं आहे. आज उघड्यावर पडलेले ती कुटुंब आहेत आणि एक प्रकारे हे सगळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यामध्ये या सगळ्यांची आयुष्य चाललेली आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे. आज मला या चर्चेमध्ये कपिल पाटील सरांना विचारायचं आहे, या सगळ्या अवस्थेला, दुरवस्थेला, व्यथेला जबाबदार नेमकं कोण आहे? कोणाचं हे पाप? धन्यवाद विलास बडे. एका चांगल्या मुद्द्याला आपण आज बडे मुद्द्यामध्ये स्थान दिलं त्याबद्दल. 20 वर्षाचं हे दुखणं आहे. धनंजय नागरगोजेमुळे आज आणि सगळ्यांच्या समोर श्रावणी दिसते. पण असे अनेक मृत्यू झाले, आत्महत्या झाल्या, असंख्य आयुष्य करपली आहेत आणि सरकार काय बदलायला तयार नाही. जे सरकार बदलली पण धोरण बदलत नाही. 99 साली विनाअनुदान धोरण जेव्हा आलं त्यावेळेला आम्ही स्टुडंट मुवमेंटमध्ये काम करत होतो, छात्र भारतीमध्ये. त्यावेळेला या धोरणाला आम्ही विरोध केला होता. मला याचं दुःख वाटतं की विनाअनुदान धोरणाचं महाराष्ट्राने स्वागत केलं होतं, सगळ्या संघटनांनी सुद्धा, की हा क्रांतिकारक निर्णय आहे म्हणून आणि यामुळे शिक्षणाची सोय होईल. खरं तर विनाअनुदान धोरण हे शिक्षकांच्या शोषणावर आणि गरिबांना शिक्षण नाकारण्याच्या धोरणावरती उभं होतं, असं ते धोरण होतं. पण त्याचं स्वागत केलं की इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजेत, मेडिकल कॉलेज पाहिजेत, पण ते एकदा धोरण स्वीकारल्यानंतर ते शाळांपर्यंत आलं. आपण राईट टू एज्युकेशन केलं, परंतु शिक्षणाचा अधिकार विनाअनुदान धोरण ज्या वेळेला स्वीकारलं तेव्हा तो कायदा काही अर्थहीन राहिला महाराष्ट्रामध्ये. आणि प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण दोन्हीकडे आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आणि कॉलेजमध्ये सुद्धा ही सगळीकडे हे धोरण आलं. याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. ही गोष्ट खरी की धनंजय नागरगोजेच्या संदर्भात त्या संस्था चालकांनी अत्यंत संवेदनहीन असं वागणूक दिली. हे सन्मान तर राहिला बाजूला, पण माणुसकी सुद्धा दाखवली नाही. तू फाशी घे, आम्ही दुसरा नेमू, ही ज्या पद्धतीचं उद्दामपणे बोलत त्याची शिक्षा त्यांना मिळेल, त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल. परंतु गेल्या 20 वर्षात सरकारनं वारंवार आश्वासन देऊन 20%, 40% जे काही दिलं असेल आश्वासन, ते का पाळलं नाही आणि का तरतूद केली नाही? खरं तर 100% अनुदान द्यायला हवं होतं.
शाळांना विनाअनुदान हे धोरण असता कामा नये. अडचण अशी आहे की विनाअनुदान धोरण आलं तेव्हा आपलं स्वागत केलं गेलं. आता सेल्फ फायनान्स आला, सेल्फ फायनान्स कायद्याला सुद्धा कोणी विरोध केला. हम्म, सभागृहामध्ये माझ्यासारख्या शिक्षक आमदारांनी त्यावेळेला विरोध केला. हम्म, परंतु तो कायदा थांबवणं यासाठी ना विरोधी पक्षांनी जे आज सत्तेवर आलेत त्यांनी त्याला विरोध केला आणि जे आता विरोधात बसलेत त्यांनी त्याला विरोध केला. दोघांच्या संमतीने विनाअनुदान धोरण राबवलं गेलं. दोघांच्या संमतीने सेल्फ फायनान्स कायदा आला. हम्म, हम्म. सेल्फ कायदा असेल किंवा विनाअनुदान धोरण असेल, याचा अर्थ गरिबाला शिक्षण नाकारणं आणि शिक्षकांच्या शोषणाला मुक्त परवाना देणं. आणि त्याची परिणती आज आपण पाहतो की धनंजय नागरगोजेने तर आत्महत्या केली, पण असंख्य शिक्षकांची आयुष्य करपलेली आहेत, उद्ध्वस्त झालेली आहेत आणि त्यांना इतकं अपमानित जीवन जगावं लागतंय, ते शब्दात सुद्धा आपल्याला वर्णन करता येणार खरं आहे नाही. सर. हे धोरण पूर्णपणे संपवलं पाहिजे. 100% अनुदान दिलं पाहिजे. शिक्षणावरती खर्च किमान 6 ते 7% केला पाहिजे. सरकार तो करत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे विलास याच्यामध्ये. बरोबर. आणि धोरणाचे बळी आहे. तुम्ही स्पष्ट शब्दात सांगितलंय, हे सगळे धोरणाचे बळी आहेत. मग मुद्दा हा आहे, हिरंब सरांना मला विचारायचं आहे, हे धोरण आखणारे प्रत्येक वेळेस दिशाभूल करत असतात, आशा दाखवत असतात. असं म्हणतात, आशा कधी मरत नसते आणि मरूही देत नसते. याच आशेवर या सगळ्यांची छळवणूक सुरू आहे. एका शिक्षकाची आत्महत्या समाज आणि सरकार ह्या सगळ्यांसाठी एक डाग असतो. पण असे किती डाग आणि किती बळी गेल्यानंतर हे धोरण बदलणार? अगदी बरोबर बोलला विलास. हा बीड जिल्हा एका खंडणीच्या प्रकरणात गाजत असताना शिक्षण क्षेत्रातल्या डोनेशन नावाच्या खंडणीनं घेतलेला हा दुसऱ्या धनंजयचा बळी आहे असं मला वाटतं. आज तुम्ही जो धोरणाचा मुद्दा मांडला तो अगदी यथार्थ आहे. या शिक्षकांनी ते धोरण बदलण्यासाठी किती आंदोलनं करावीत? 170 पेक्षा जास्त आंदोलनं या शिक्षकांनी केलीत. म्हणजे लोकशाहीचा फायदा काय, तर तुम्हाला कोणत्याही विषयावर ओरडता येतं आणि लोकशाहीचा तोटा काय, तर त्या ओरडल्याचा काहीच उपयोग होत नाही. हे या शिक्षकांकडे बघून आपल्या लक्षात येतं. कपिल सरांनी आता सांगितलं तसं या शिक्षकांनी आतापर्यंत अनेक आंदोलनं केलीत. ज्या धनंजयच्या विनाअनुदानित आश्रमशाळेचा विषय आहे, तर 2000 साली अर्ज मागवले जातात. 2004 साली भारत सरकार असं म्हणतं की आम्ही आता अनुदान देणार नाही. महाराष्ट्र सरकारकडे त्या ट्रान्सफर केले जातात. 2006 नंतर कधीतरी सरकारला जाग येते. 2010ला ते शिक्षक कायम होतात. 2015 साली 15 वर्षानंतर सरकार त्याची चौकशी समिती नेमतं आणि त्याच्यातल्या टिकलेल्या शाळांना 2019 साली आम्ही 20% अनुदान देऊ असं GR काढतं आणि 2023 साली विधानसभेमध्ये चर्चा होऊन सुद्धा आजपर्यंत त्या शाळांना अनुदान दिलं जात नाही. या राज्यामध्ये लाडका भाऊ योजना येते, लाडकी बहीण योजना येते, पण आमचे विनाअनुदानित शिक्षण मात्र या राज्यातल्या कोणत्याच सरकारांचे हे लाडके झाले नाही. त्याचं कारण यांची मतं हे कोणतंच सरकार पाडू शकलं नाही आणि कोणतंच सरकार निवडून आणू शकलं नाही. या राज्यातलं राजकारण सुद्धा असं आहे की आज जे विरोधी पक्षात आहेत ते आझाद मैदानामध्ये भाषणं करायला या सगळ्या विनाअनुदानित शिक्षकांसोबत असतात आणि आज तेच सत्तेत आल्यानंतर तेच पुन्हा पैसा नाही हे कारण सांगायला पुन्हा तेच शिक्षण मंत्र्यांच्या खुर्च्यांवर बसलेले असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की धोरणात्मक अपयश नक्कीच आहे. आज मला एका प्रमोद पाटील नावाच्या शिक्षकानं 75 आतापर्यंत मृत झालेल्या शिक्षकांची यादी पाठवली. हो, मलाही पाठवली. हार्ट अटॅक गेलेले. हो, तर हार्ट अटॅकनं गेलेले शिक्षक अधिवेशनाच्या काळामध्ये मोठ्या आशेनं बघत असतात की आता तरी काहीतरी होईल, आता तरी काहीतरी होईल आणि सरकार केवळ पैसा नाही एवढं एक कारण सांगत जातं. पण विलास मला हे विचारायचंय की पैसा नाही हे कारण कुणाला सांगायचं हे सरकारला चांगलं माहित आहे. ते सरकार आमदार निधीच्या वेळी पैसा नाही हे कारण सांगत नाही. ते सरकार मेट्रोला कधी पैसा नाही हे कारण सांगत नाही. समृद्धी महामार्गाला कधी पैसा नाही कारण सांगत नाही. हे शिक्षक काय बिघडवणारे सरकारचे विनाअनुदानित शिक्षक, खेड्यापाड्यातले हे शिक्षक. आणि म्हणून या शिक्षकांच्या बाबतचं धोरणात्मक अपयश आहेच, पण संवेदनशीलता नसणं हे सगळ्यात मोठं अपयश आहे असं मला वाटतं. काल त्या प्रेताच्या पायाला कडकडून मिठी मारणारा बाप पाहून ही जर सरकार व्यवस्था नावाची व्यवस्था हलणार नसेल तर संवेदनशीलता हरवलेल्या सरकारकडून काय अपेक्षा करायची हा प्रश्न पडतो विलास. अगदी मुद्द्याचं तुम्ही बोललात. ठीक आहे, शिक्षकांची ती शक्ती नसेल की सरकार कुठलं उलथवून टाकायची किंवा निवडून आणायची. पण आज या पॅनलवर एक असे आमदार आहेत जे आधी शिक्षक होते ह्या निवडणुकीच्या आधी, पण लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला, ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि ते आमदार झाले. माझ्यासोबत आता प्रवीण स्वामी सर आहेत. खरं तर ते आता आमदार आहेत, पण आधी शिक्षक होते, आता ते सेवानिवृत्त झालेत. राज्यातल्या तमाम शिक्षकांची अनुदानित
विनाअनुदानित सगळ्या शिक्षकांच्या प्रश्नांची तड लागावी, त्यांचा आवाज कुणीतरी बनावा म्हणून सगळे तुमच्याकडे आशेने बघतायत. आज सर म्हणाले तसं तो बाप एका आपल्या लेकराच्या पायावरती, त्याच्या मृतदेहावरती जखडून पडला होता, आक्रोश करत होता. खरंच इथल्या व्यवस्थेला तो पाझर फुटणार आहे का? त्याची व्यथा त्या सभागृहात मांडली जाणार आहे का? नक्कीच आज धनंजय नागरगोजे यांच्या वडिलांना त्यांच्या पायाला जखडून रडताना पाहिलं की अक्षरशः मन हेलावून जातं. कुठंतरी शिक्षण आणि शैक्षणिक धोरण याविषयी सरकार गंभीर नाही हे यातून दिसून येतं. राज्यामध्ये जवळपास 1,40,000 शिक्षक विनाअनुदानित शाळांमधून काम करतात. धनंजय नागरगोजे हा आत्महत्याग्रस्त जो शिक्षक आहे तो एका आश्रमशाळेमध्ये काम करत होता. तिथल्या संचालकाचं म्हणणं जर आपण ऐकलं तर ही व्यवस्था किती निर्ढावलेली आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि ज्यावेळेस आपण विनाअनुदानित शिक्षकाचा विचार करतो त्यांचं अनुदान 80% आत्ता आलेलं आहे. 1999 पासून सुरू होऊन ते आत्तापर्यंत फक्त 80% येणं हे या धोरणाचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आहोत. त्याच्या अगोदरची जर पार्श्वभूमी आपण या ठिकाणी पाहिली तर सलग 4 वर्षामध्ये 25% अनुदान देऊन 100% सलग हे अनुदान येत होतं. यामध्ये सुधारणा करून सन 2001 पासून पुढील काळात 4 वर्षे कोणत्याही प्रकारचे अनुदान न देता निकष अटीची पूर्तता करणाऱ्या शाळांना 5व्या वर्षी 20% आणि 9व्या वर्षापर्यंत 100% अनुदान देण्याचं त्यांनी घोषित केलं. यामध्ये ज्या जाचक अटी आणि शर्ती आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्या 22 अटी आणि शर्ती आहेत. त्याच्यामध्ये शासनाचा स्वेच्छाधिकार नावाचं एक विशेष बाब आहे. ती बाब मी या ठिकाणी वाचून दाखवतो आहे. शाळा जरी अनुदानास पात्र झाली तर त्या शाळेला अनुदानाचा हक्क नाही. अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळांना अनुदान मंजूर करणे हा शासनाचा स्वेच्छाधिकार असून निधीच्या उपलब्धतेनुसार सगळ्या नाड्या त्यांच्याच हातात आहे शेवटी. हा तुम्ही पात्रता पूर्ण केली तरी सुद्धा ते द्यायचं की नाही हे ते हे ठरवणार आहे. शासनाच्या मनावर आहे. हा. आणि हे नक्की निषेधार्ह या ठिकाणी आहे. सदर अनुदान हे भूतलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही हा एक त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे मला 2015ला जर 20% मिळालं तर पुढलं अनुदान नियमानुसार किंवा शासन निर्णयानुसार 2016ला 40% मिळणं अपेक्षित होतं. परंतु तिथं त्यांना निधी नाही या कारणावर 3 वर्ष 4 वर्ष घालवली जातात. जेव्हा जेव्हा शिक्षक आंदोलनाचा पवित्रा घेतात त्यावेळेस त्याला 40% होतं. असं करून 15 ते 20 वर्षामध्ये म्हणजे अख्खी एक पिढी. म्हणजे आज तर एक यादी आली सर आमच्याकडे. त्या यादीमध्ये जॉईन झाल्यापासून रिटायर झाले पण शेवटपर्यंत पगार मिळाला नाही असे सुद्धा शिक्षक आहेत की त्यांना निरोप दिला गेला पण त्यांना पगार दिला गेला नाही अशी परिस्थिती आहे. आणि मग आता तुम्ही जो मुद्दा मांडला त्याचबद्दल मला बोलतं करायचं आहे. विनाअनुदानित शाळा संस्थापक मंगलाताई कदम आपल्यासोबत आहेत. ताई 2 प्रश्न माझे तुम्हाला आहेत. या चर्चेमध्ये खरं तर या नागरगोजे यांना ज्या संस्थाचालकांनी सांगितलं तू फाशी घे, फाशी घेतल्यानंतर तू मोकळा आणि मग दुसरा भरायला आम्ही मोकळे, माणुसकी संपली असं म्हणूया. आणि त्यांच्यासाठी कुठलाही शब्द वापरला तर तो कमी आहे. सगळे संस्थाचालक तसे आहेत असं अजिबात मी म्हणत नाही. पण अशी सुद्धा काही एक मंडळी आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आत्ता सरांनी सांगितलं की काहीतरी द्यावं लागतं, कायद्यापेक्षा कायद्याचं बोला असं म्हणणारी एक व्यवस्था आहे का? तुमचा अनुभव काय? मंगलाताई. नमस्कार. मी पहिल्यांदा जे शिक्षक लोकांनी आत्महत्या केलेली आहे तर माझ्या बंधू आणि भगिनींकडनं असं कृत्य करायला नाही पाहिजे. कारण शिक्षक हा आणि प्रत्येक विद्यार्थी नात्यानं ताई माफ करा तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. मी पुन्हा तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. चर्चेमध्ये थोडासा अडथळा येतोय.
आता इथं खंडेराव जगदाळे आहेत, उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे. खंडेरावजी, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही लढताय. खरं तर एक लेख मी वाचला, त्याच्यामध्ये हिरम कुलकर्णी असं म्हणतायत की तुमच्या त्या जी लढाई आहे आणि तुम्ही जो आत्तापर्यंत संयम दाखवलाय त्याला एखादं नोबेल पुरस्कार तरी दिलं पाहिजे असं ते म्हणतायत. खरंच तुम्हाला इथल्या व्यवस्थेनं घायकुतीला आणलं का? आज आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याच्या त्या तिथपर्यंत कोणी आणून ठेवलं? त्याची कारणं काय? नमस्कार. या ठिकाणी पहिल्यांदा मी तुमच्या चॅनेलचं आणि बडे सर तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. कारण आमचा प्रश्न घ्यायलाच महाराष्ट्रात कोण तयार नाही आहे आणि एखाद्याने शिक्षकांना आत्महत्या करावी आणि मग हा प्रश्न पुढे यावा. अशा अनेक आत्महत्या झाल्या, जवळजवळ 125पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या, तरी शासनाला कोणत्याही प्रकारची जाग आलेली नाही. म्हणजे आमच्या नशिबात असं आहे की आई जीव देत नाही आणि बाप भीक मागू देत नाही. म्हणजे मायबाप कोण आहे? आमचं शासन आहे. आणि ज्या वेळेला ह्या शाळा काढल्या, ह्या शाळा कोणाच्या आहेत? सगळ्यात धनदांडग्या मोठ्या लोकांच्या आहेत, जे आज ह्या सत्तेमध्ये कार्यरत असणारे 75% लोक आहेत. आणि त्याच्यामध्ये काम करणारे, जे विनाअनुदानित शाळेमध्ये काम करणारे जे लोक आहेत, ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. ज्या ठिकाणी शिकल्यानंतर कुठे जर शिक्षकाची नोकरी मिळते आणि नोकरी मिळाल्यानंतर त्यांना अनुदान मिळतं, हा एक मनात ध्यास ठेवून लोक त्या ठिकाणी लागतात. परंतु प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी वेगळं पाहायला मिळालं ज्यावेळी शासनाची धोरणं बदलली गेली. मग ही धोरणं ठरणारे कोण आहेत? शासनकर्ते आहेत. जर तुम्ही एखादं मूल जन्माला घातलं तर त्याला पोसायचं, पालन पोसायची जबाबदारी ही शासनाची आहे. मग त्या जबाबदारीपासून हे बाजूला का पळतात? जर ही शाळा जर त्यांनी काढल्या असतील तर शिक्षकांना पगार दिला पाहिजे. आम्ही निम सरकारीमध्ये आम्ही शिक्षक मोडतो. म्हणजे सरकारी पण नाही आणि खाजगी पण, निम सरकारी. म्हणजे आम्ही आद्यात पण नाही आणि मध्यात पण नाही. आमचं पांढरं रेशन कार्ड पण नाही. आमच्या शिक्षका महिला भगिनी आहेत, त्यांना लाडकी बहीण योजना पण नाही. रिटायर झाल्यानंतर आम्हाला पगार देखील, म्हणजे पेन्शन देखील नाही. आणि आताच आम्ही रिटायर झालो तर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होणार कसा? जर शासनानं अनेक आंदोलनं केली, त्यावेळेस 2009ला कायम शब्द काढला, त्याची नियमावली 2011ला तयार झाली, अनुदान पात्र 2014ला केलं, अनेक आंदोलनं केल्यानंतर 2016ला पहिला टप्पा देण्याचं मान्य केलं, 17ला दिला, त्यानंतर 19ला मान्य केलं, तो 20ला दिला, 21ला दिला. आता पुढचा टप्पा 10 ऑक्टोबर 2024ला जो बैठक झाली, त्या बैठकीमध्ये शासनाने मान्य केलं की वाढीव टप्पा दिला पाहिजे आणि त्याचा GR सुद्धा काढला. जर तुम्ही GR काढून देखील जर अनुदान देत नसाल तर आम्ही दाद मागायची कोणाकडं? म्हणजे हे शासन करते, आम्हाला फसवतात हे स्पष्ट आहे. मग सरकार कोणाचे असू दे, सब घोडे 12%. आणि त्या ठिकाणी सगळ्यांचा अनुभव तुमचा तेच आहे. सत्ता सरकार बदलतात पण मानसिकता बदलत नाही. म्हणजे खुर्चीवरती कुणीही बसू दे. या ठिकाणी आज मुलाखत, म्हणजे जे तुम्ही चर्चा घेतली त्याच्यामध्ये शासनाचे एक प्रतिनिधी मान्य शिक्षण मंत्री आवश्यक होते. कारण आमच्या ज्या व्यथा आहेत ते पण सांगतो. आज राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना या चर्चेमध्ये यावं यासाठी सकाळपासून आम्ही प्रयत्न करतोय. ते येतो म्हणाले, पण आतापर्यंत ते आलेले नाही आहेत. पण किमान टीव्हीवरून तुम्ही बघत असताना त्यांना थोडासा पाझर फुटेल अशी आशा करूया. पाझर फुटल्यानंतर मी 2 गोष्टी बोलतो असं त्यांना वाटू द्या आणि मग ते येतील अशी आशा करूया. पण मी ताईंकडे जातो. मंगलाताई, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. मी पहिल्यांदा आपले नागरगोजे आणि माझे इतर बंधू आणि भगिनी यांनी ज्यांनी आत्महत्या केलेली आहे, मी त्यांना श्रद्धांजली भावपूर्ण वाटते. मुळात म्हणजे शिक्षकांकडनं ही अपेक्षा असता कामा नाही, पण शिक्षक हा आपला गुरु आहे आणि गुरुनी कधीही आत्महत्या करू नये या मताची मी आहे. कारण कितीही जरी झालं तरी आपण गुरुच्या पावलावर पाऊल ठेवून वागण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि असं असताना शिक्षकांनी ती सुद्धा शिवजयंती तिथीनुसार आणि आजच्या ह्या शिवजयंतीनुसार, शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही हा बडे मुद्दे मध्ये हा उपक्रम घेतलेला आहे. मी मनापासून तुमचेही आभार मानते. आत्महत्या कोणी आनंद साजरा करण्यासाठी करतं का हो? नाही, आनंद साजरा करण्यासाठी निश्चितपणे आत्महत्येचं समर्थन होऊ शकत नाही. पण ती माणसं किती घायकुतीला आलेली असतील, किती छळलं गेलं असेल त्यांना, काय त्यांची अवस्था असेल. ऐका, माझं म्हणणं असं आहे, त्यांना छळलं गेलं असं नाहीये. ज्या शिक्षण संस्था आहेत त्या सरकारला कोणत्याही घाम फुटत नाही. माझी सुद्धा संस्था आहे, मी तर उपेक्षित घटकांसाठी चालवणारी संस्था आहे. माझी तर मतिमंद मुलांची संस्था आहे. गेल्या 18 वर्ष 2008ला आम्ही मान्यता गव्हर्नमेंटची घेतली आणि चालवतोय.
अशा असताना सुद्धा 18-18 वर्ष शिक्षकांना आम्ही पगार कसे द्यायचे? हम्म, म्हणजे ती तर मतिमंद मुलं आहेत, आमची तर मतिमंद मुलं आहेत. हम्म. या मुलांना जर शिक्षकांनी शिकवायचं असेल, त्या लोकांना आम्ही पगार दिला पाहिजे, त्यांचं घर चालवलं पाहिजे. एक शेवटी संस्था म्हणजे कुटुंब असतं आणि हे कुटुंब चालवत असताना आपण सगळ्यांनी बरोबर राहून एक संस्था चालवली गेली पाहिजे. हम्म. आणि ही संस्था चालवत असताना एखाद्या शिक्षकाला, एखाद्या संस्था चालकाने हे बोलणं तर योग्य नाहीच आहे. म्हणजे त्यांनी जे शब्दरचना वापरली ती तर कोणालाही आवडणार नाहीये की त्यांनी ती शब्दरचना वापरलेली. परंतु सरकारने जर त्या संस्थेला अनुदान दिलं असतं आणि त्या संस्थेला अनुदान दिल्यानंतर त्या शिक्षकाला जर पगार मिळाला असता, तर आज या धनंजयवर अशी वेळ आली नसती. आणि हम्म. असे कितीतरी धनंजय आहेत की त्यांनी आत्महत्या केल्यात, त्यांच्या कुटुंबावर सुद्धा ही अशी वेळ आली नसती. आणि म्हणून धोरण ज्यावेळेला गव्हर्नमेंट आखतं त्यावेळेला नुसतं धोरणात्मक निर्णय घेणारे असं म्हणून किती वर्ष ते काढतात हा हम्म. सुद्धा आपण विचार केला पाहिजे. हम्म. आणि म्हणून आज आमदार आहेत स्वामी, मी त्यांना अशी नम्र विनंती करेन की मला आनंद झाला की जरी शिक्षण मंत्री जरी नाही आले तरी स्वामी आलेले आहेत, तर स्वामींनी सभागृहामध्ये लक्षवेधी मांडावी या विषयावरची. अजून अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये त्यांनी लक्षवेधी मांडावी की इतक्या मोठ्या प्रमाणावर जर शिक्षक पण ह्या आत्महत्या मुजोरांचं करत काय असतील, करायचं? ह्या मुजोर म्हणूनच संस्था सांगितलं. चालकांचं काय करायचं? ज्यांच्या तोंडून ही संस्था भाषा येते. चालकांनी तर- संस्था तू चालकांनी फाशी घे असं आणि बोलणं- फाशी घेतल्यानंतर तुझ्या ठिकाणी दुसरा भरतो. यांना भरा नाही, नाही. माणसं हे- भरण्यात इंटरेस्ट आहे. माणसं नाही, मेली नाही. तरी चालतील. हे काय भाषा आहे? नाही, ही कुठली नाही, मुजोरी आहे? हे बोलणं तर अजिबात योग्यच नाहीये. त्यांची शहानिशा चौकशी होईल. चौकशीनंतर त्यांना जे काही शिक्षा असेल ती होईल. परंतु मी तुम्हाला तेच सांगतेय की गव्हर्नमेंटने या सगळ्या गोष्टीवर फोकस केला गेला पाहिजे. अनुदान इतके दिवस त्या संस्थेला का दिलं गेलं नाही? अनुदान दिल्यानंतर मुळात म्हणजे आज तो रोलवर आला असता आणि रोलवर आला असता तर त्या मुलाला आज हे पाऊल टाकायची वेळ आली नसती. कारण त्यांनी सुद्धा 15-16 वर्ष सर्व्हिस केली. संस्था आणि ही चालकांनी सर्व्हिस किती केल्यानंतर- आंदोलनं केली आतापर्यंत? संस्था चालकांनी कुणी? किती आंदोलनं केली आतापर्यंत? मला माहित नाही, मी माझ्या माहितीसाठी विचारतोय. आता संस्था चालकांनी आंदोलन, शिक्षक आणि संस्था चालक, कारण शेवटी शिक्षक आणि संस्था चालक दोन्ही रथाची चाकं दोन्ही आहेत एकत्र. मग आणि एकच चाक दोघांनी का मिळून आंदोलन त्या सगळ्या करताय? गोष्टी दुसरं कराव्या चाक लागतात. कुठं आहे? कुठे बरोबर केलं असतं, आंदोलन. असं नसतं. दोन्ही चाकं बरोबर असल्याशिवाय करू शकत पाटील नाही. सर, पाटील सर बोला. नाही, आंदोलन संस्था चालकही करत होते हम्म, आणि शिक्षकही करत होते, पण याच्यात भरडला जातो तो शिक्षक. हम्म, संस्था चालक जसं ताई म्हणाल्या की मोठ्या घरातले असतात किंवा सामान्य घरातले पण असतात, हम्म, तर त्यांचं फारसं काही वाकडं होत नाही, कारण त्यांनी ते खिशातनं पैसे टाकून संस्था उभ्या केलेल्या असतात. कारण शाळा सुरू करणं म्हणजे काय रस्त्यावर करता येत नाही, इमारत बांधावी लागते, सुविधा निर्माण कराव्या लागतात. पण याच्यातला सगळ्यात वाईट भाग असा आहे की मी सगळ्यांवर आरोप नाही करत हा, हम्म. पण जसं शिक्षकांच्या शोषणाचा मुक्त परवाना आम्ही शब्द वापरला, त्याचप्रमाणे संस्था चालकांना शिक्षकांकडून नोकरी तुला देतो म्हणून डोनेशन घ्यायला सुद्धा परवानगी मिळाली. हम्म, ठीक आहे, परवानगी काही अशी लेखी नाही दिली जात, पण भ्रष्टाचाराला मुक्त परवाना मिळालेला आहे. हम्म. हे दुहेरी शोषण आहे शिक्षकांचं. एका बरोबर. बाजूला नोकरी आज न उद्या अनुदान सुरू होईल या आशेपोटी शिक्षक पैसे देऊन नोकरी लागतात आणि अनुदान येत नाही म्हणून पगार सुरू होत नाही. हे अतिशय वाईट आहे. म्हणजे एका बाजूला पैसे दिलेले आहेत, या अनेक शिक्षकांनी, मी सगळ्यांनी दिलं असं मी म्हणत नाही किंवा सगळ्या संस्था चालकांनी शोषण केलं असं मी म्हणत नाही, पण मोठी संख्या आहे हम्म, हम्म. आणि हे जास्त दुःखद आहे आणि वाईट आहे. हेरम सर, हे याचं दुहेरी उत्तर शोषण काय? ही एक संस्था संस्था निर्माण चालकांकडून होणारं आणि दुसरं सरकारकडून होणारं. सरकारनेच व्यवस्था निर्माण केली ना. विनावधान धोरण मुळात वाईट आहे. या विरोधात जे आंदोलन व्हायला होतं, याला विरोध जो व्हायला होता तो नाही झाला. वस्तुस्थिती आहे. याच्यामधला काळा विनोद हा आहे मला आधी की आठवतं ज्या शाळेत, ज्या आश्रम शाळेमध्ये धनंजयने आत्महत्या केली, हम्म. त्या आश्रम शाळेचं नाव आहे फुले शाहू आंबेडकर आश्रम शाळा योजना. हो. म्हणजे ज्या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रातली धोरणं म्हणून आम्ही पुढे नेतो, त्यांच्याच नावानं महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली, फुले शाहू आंबेडकर आश्रम शाळा. आणि त्या आश्रम शाळेमध्ये हा बदल आहे. 1882 साली महात्मा फुलेंनी सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्या ही मागणी केली. त्याच महाराष्ट्रामध्ये 142 वर्षानंतर तुला आणि मला, आपल्या सगळ्यांना या विनाअनुदानित प्रश्नाचं काय करायचं याच्यावर बोलावं लागतंय. आणि म्हणून मला असं वाटतं की आता तात्विक काथेकूट न करता सर्व शिक्षक आमदारांनी, पदवीधर आमदारांनी, विधानसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळे विधान परिषदेमध्ये उद्या या प्रश्नावर सरकारला जाब विचारला पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही हा निर्णय घेत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही विषयावर चर्चा करू नका, इतकी ठाम भूमिका
सर्व शिक्षक आमदारांनी, पदवीधर आमदारांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं. धनंजयचं हौतात्म्य जर वाया जाऊ द्यायचं नसेल आणि पुन्हा पुन्हा या जर चर्चा करायची नसतील, पुन्हा आंदोलन करायचे नसतील, तर मला असं वाटतं की प्रस्थापित शिक्षक संघटना सुद्धा ज्या आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सामील झालं पाहिजे. याचं कारण ही विनाअनुदानित ही शिक्षण क्षेत्राला एक कीड आहे आणि ती बंद झाली पाहिजे. ठीक आहे. के.पी. पाटील सर, संस्था चालकांकडून ज्या प्रकारचे डोनेशन्स घेतले जातात, आधीच ते घेतले जातात आणि नंतर जमलं तर त्याच्यातून थोडा बहुत पगार आणि आशेवर जगवणं, खरं तर ते जगवणं नाही, मरवणंच म्हणूया आपण, या सगळ्या व्यवस्थेला बंद कसा घालायचा, ही व्यवस्था बदलायची कशी, तुमच्याकडे त्याच्याबद्दलचं काही धोरण आहे का? याच्या संदर्भात आदरणीय त्यावेळेसचे शिक्षण मंत्री केसरकर साहेबांना आम्ही सविस्तर निवेदन केलं होतं हम्म, की खरी कुचंबना याच व्यक्ती मंडळीकडून होते खरे. हम्म, एकतर शाळेतही जायचं आणि स्वतःच्या पगारासाठी आझाद मैदानाला पण जायचं. हम्म, आणि ही मंडळी वरून शाळेत जॉईन झाल्यानंतर अनेक शिक्षकांना जॉईन पण करून घेत नाही. पगार आपण मागायचा, जॉईन करून घेत, नोटीस करणार आणि टर्मिनेट करणार, घरी काढून देणार. या व्यवस्थेतून होणाऱ्या आत्महत्या वेगळ्या आहेत. हम्म. ही संस्था चालक मंडळी जर खांद्याला खांदा देऊन जर उभं राहिली तर मला असं वाटतं निश्चित एका दिवसात हा प्रश्न मिटू शकतो. परंतु आतल्या अंगानं शासनाला वेगळं भूमिका घ्यायला लावायची हम्म. आणि बाहेर आमच्या मैदानावर आल्यानंतर अश्रू मगरीचे गाळायचे, ही व्यवस्था चांगली नाही. कुलकर्णी हेरम कुलकर्णी सरांनी सांगितलं की विधान परिषद असं तसं. माझं तर अशी मागणी आहे, 7 पदवीधर आणि 7 शिक्षक आमदारांचा 1 वर्षाचा पगार अजिबात देऊ नका. याच पगारातून तुम्ही म्हणताय ना तरतुदीला पैसे नाहीत, याच पगारातून आमचा या 14 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाला अनुसरून तात्काळ तुम्ही तो निधी वर्ग करा. सरळ सरळ हा विषय. ही मंडळी आमच्या आत्महत्येला खरी जबाबदार असणारी आहे. तर ही सभागृहात लढणारी मंडळी अभ्यंकर साहेब आणि आजगावकर साहेब जर सोडली तर बाकी मंडळी यावर कुठेही बोलायला तयार नाहीये. ठीक आहे. ही खरी खंडेरावजी, स्वतंत्र काय आहे. आणि खंडेरावजी, संस्था चालकांनी जर चर्चेच्या आमच्या शेवटाकडे पाठीला तुम्ही. लावली, आताच सांगितलं की के.पी. पाटलाने की या शिक्षक आमदारांचा पगार कट करा. त्यांचा 7 शिक्षक आमदारांचा पगार किती नाही, आणि नाही. आमचं अनुदान किती? तो राग म्हणून ही ते बाब- व्यक्त करतायत. ही बाब चुकीची राग आहे. म्हणून किमान त्यांनी पहिला आवाज आम्हाला उठवावा ही अपेक्षा आहे वार्षिक त्यांची. जे बजेट म्हणजे ते लागतंय, संताप व्यक्त करतायत. ठीक आहे ना, हम्म. वार्षिक जे बजेट लागतं ते हा. बजेटची मंजुरी तुम्ही अगोदर दिलेली आहे. ज्या वेळेला तुम्ही GR पास केला त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं एवढे एवढे बजेट लागतंय, एवढे एवढे पैसे तरतूद त्यात केलेली आहे. केलेली 1160 कोटीची रुपये तरतूद केलेली होती. मग ते 1160 रुपये गेले कुठं? हम्म, अचानक गायब झाले कसे? हम्म. आणि वाढीव 20 टप्प्यासाठी 1160 कोटी रुपये लागत नाहीत. तर वाढीव टप्पा जो आहे तो आम्हाला 20%, 40%, 60% याच्यासाठी 465 कोटी लागतात. आणि ज्या अघोषित शाळा आहेत, ज्या शासनाने काढलेली जी यादी आहे हम्म. त्याला 171 कोटी रुपये लागतात. मग हे बजेट 1100 कोटीपेक्षा कमी आहे. म्हणजे तुम्ही वाढीव वर्षाला तुमचं बजेट हे वाढत जाणार आहे आणि त्यानुसार तुम्ही तरतूद केलेली आहे. मग तरतूद केलेली असताना अचानकपणे तुम्ही मागं का फिरला? हम्म, हम्म. तुम्ही न देण्याचं कारण काय? हा, फसवणूक आणि झाली. हा फसवणूक केली. मी आणि या ताईंकडून एक ठिकाणी कमेंट घेतो. आणखीन एक की आता सांगितलं की संस्था चालकांचं, सगळे संस्था चालक काय तसे नसतात. हम्म. बरोबर आहे. अनेक संस्था चालक स्वतःचा खर्च करून शाळा देखील चालवतात आणि आज आम्हाला संस्था चालक इथं मैदानात लावून देतात म्हणून आम्ही ह्या ठिकाणी येतोय. बरेच जे असे संस्था चालक आहेत की जे हाताच्या बोटावरती मोजण्या इतके की ते शिक्षकांना तिथं गेल्यानंतर त्रास देतात किंवा हजर करून घेत नाहीत असे आहे. परंतु अनेक शिक्षण संस्था चालकांनी आम्हाला मैदानात लावून दिल्यामुळं आज पण आम्ही ही आंदोलन करू शकलो आणि ह्याच्यामध्ये संस्था चालक सुद्धा सहभागी आहेत. दोष कोणत्या ठिकाणी आहे? शासनाच्या माध्यमातून आहे. शासनानं जर दिलं तर आम्हाला एक 20, 40, 60, 80, 100 5 टप्प्यामध्ये दिलं तर आम्हाला 5 वर्षामध्ये सगळ्या शाळा अनुदानित होतात. मग 20 वर्ष लागली का? बरोबर, हा 2009 मुद्दा ला आहे. शब्द पण ना, निघाला. आज एका बाजूला विनाअनुदानितचा हा सगळा मुद्दा असताना 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा एक निर्णय आलाय. त्या निर्णयाच्या नंतर आता विनाअनुदानित नाही, बाकीच्या शिक्षकांच्या सुद्धा अस्तित्वावर घाला येण्याची शक्यता, इथल्या मराठी शाळांवर घाला येण्याची शक्यता आहे. त्याच्यावर एक वेगळी सविस्तर चर्चा करायची आहे. पण मला आमदार महोदय सापडलेत म्हणून मी संधी सोडत नाहीये. आज शिक्षकांच्या मनात प्रचंड भीती आहे. या निर्णयाच्या नंतर शाळांचं काय होणार, आपलं काय होणार? स्वामी सर. 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय संच मान्यतेचा आहे तो म्हणजे सरकारी आणि अनुदानित शाळांचा किंवा सगळ्या शाळांचा करेक्ट कार्यक्रम लावणारा शासन निर्णय आहे असं म्हणता येईल. कारण त्या निर्णयानुसार लाखो शिक्षकांची पदं या ठिकाणी संपणार आहेत. म्हणजे एकीकडं अनुदानही द्यायचं नाही आणि पदं संपवण्याचा शासन निर्णयही घ्यायचा. हा एक कुठंतरी शिक्षकांवर होणारा प्रचंड अन्याय होणारा शासन निर्णय
आणि त्या निर्णयामुळं खेड्यापाड्यातल्या शाळा ह्या बंद पाडायच्या आणि तिथले विद्यार्थी कुठंतरी संस्थांमध्ये किंवा ज्या स्वयंअर्थसहित शाळा आहेत त्या शाळांमध्ये ढकलण्याचं आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात ढकलायचं असा हा शासन निर्णय आहे। हा शासन निर्णय ठीक आहे, परत घेण्यात यावा अशी मागणी आपल्या माध्यमातून मी शिक्षण मंत्री महोदयाला करतो आहे। नक्कीच आशा करूया। हा ताई शेवटचे 30 सेकंद माझं म्हणणं असं आहे की गव्हर्नमेंटनी सरकारने 8वा आयोग मध्ये डिक्लेअर केला, त्यावेळेला खुशखबर 8वा आयोग म्हणून डिक्लेअर केला। तर 8वा आयोगाच्या ऐवजी जर सगळ्या शिक्षकांना जर पगार दिले तर कितीतरी चांगलं होईल, सगळ्या शिक्षकांचे पगार होतील। 8वा आयोग ठीक आहे. द्यायची गरज नाही, कारण आत्ताच 7वा आयोग दिला होता। म्हणजे मी ठीक. 8वा आयोग देऊ नका असं म्हणणार नाही, मला कुणाच्याही ह्याच्यावर अन्याय करायचा नाही, परंतु 8वा आयोग देताना पहिल्यांदा सगळ्या शिक्षकांना पगार द्यावा असं माझं ठीक आहे. म्हणणं आहे। ठीक आहे ताई, बघूया या सगळ्याबद्दल नेमका काय निर्णय घेतला जातो। पण जेव्हा आज आम्ही हा प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांचं सुद्धा मत आम्ही जाणून घेतलं। बडे मुद्देच्या माध्यमातून ही चर्चा करत असताना तिकडे प्रेक्षक आपलं मत नोंदवत होते। शिक्षकांच्या व्यथेला सरकारी धोरण जबाबदार आहे का हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा प्रेक्षकांनी उत्तर दिलं। 90% प्रेक्षक म्हणतायत होय, याला सरकारी धोरण जबाबदार आहे। 10% लोकांचं नाही असं म्हणणं आहे। पण आज या धोरणामध्ये योग्य तो बदल केला जाईल आणि यापुढे या महाराष्ट्रात कुठल्याही श्रावणीचा बाप इथली व्यवस्था, इथली धोरणं हिरावून घेणार नाहीत अशी आशा करूया आणि या शिक्षकांना न्याय मिळेल असं मागणं गाऱ्हाणे सरकारकडे मांडूया। आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि बडे मुद्देमध्ये आपण चर्चेत इथंच थांबतोय। धन्यवाद।